नमस्कार मित्रांनो, आपण अशा देवीच्या दर्शनाला जात आहोत ज्या देवीने स्वतः स्वप्नात येऊन तिचे अस्तित्व तिथे असल्याचे सांगितले। ह्या देवीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? हो, ती आहे ठाणे कापूरबावडीची आई आशापुरा देवी। या मंदिराची संस्थापना श्री जमनागिरी बापू यांनी केली होती व त्याचे निर्माण 1951 साली झाले। असं म्हटलं जातं की जमनागिरी बापू यांचा जन्म जुनागडच्या उपलेट गावात झाला होता व ते बालब्रह्मचारी होते व त्यांचे पूर्ण नाव श्री जमनागिरी गोस्वामी होते। या मंदिरासंबंधी अनेक दंतकथा प्रचलित आहेत। असं सांगण्यात येतं की बाप्पू तुंगारेश्वर मंदिरातून दर्शन करून पदयात्रा करत निघाले। काही वेळात रात्र झाली। ज्या ठिकाणाहून ते जात होते ते ठिकाण कापूरबावडी ठाणे होते, जे की तेव्हा तिथे घनदाट जंगल होते आणि बापू तिथेच विश्रांती घेण्यास थांबले। काही वेळातच एक तेज प्रकाश त्यांच्याजवळ येताना दिसला। डोळे उघडताच त्यांना आशापुरा मातेने दर्शन दिले आणि त्यांना आदेश दिला की इथे खोदकाम करताच माझं अस्तित्व जाणवेल। तेवढ्यात त्यांचे डोळे उघडताच त्यांना जाणवले की तो आदेश त्यांना देवीने स्वप्नात दिला होता व त्यांनी तिथे खोदकाम करताच जशी स्वप्नात पाहिली होती तशी सिंहावर स्थित मातेची मूर्ती प्रकट झाली। तिथे नियमित येणाऱ्या भक्तांनी 1962 साली देवीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून जीर्णोद्धार केला। देवीचे मूळ स्थान राजस्थान कच्छमधील नौवदमध्ये स्थित आहे। मूळ मंदिराच्या आवारात अनेक मंदिरे बघण्यात येतात, जसे की शीतला देवी, संतोषी माता आणि शिवशंकराची पिंडी देखील आहे। नवरात्रीच्या वेळीस मंदिरात भक्तांचा खूप जमाव असतो आणि भक्तांद्वारे तिथे भंडारा, गोंधळ, होमहवन असे अनेक धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात। आणि बघा ना, दर्शन करून निघताच मला आलेली प्रचिती आपसूक टिपावेसे वाटले। सगळ्यांच्या आशा पूर्ण करणारी अशी ही आपली आई आशापुरा देवी।